नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली जोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आज आपण 3.2 द मॅजिक हर्ब हा जो लेसन आहे या लेसनचे पॉइंटर्स या ठिकाणी आज आपण लर्न करणार आहोत। तर या ठिकाणी पॉइंटर्स क्वेश्चन नंबर फर्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। क्वेश्चन नंबर फर्स्ट, Who was knocking on the door of the inn? या ठिकाणी क्वेश्चन दिलेले त्या क्वेश्चनचे आन्सर्स मी माझ्या नोटबुकमध्ये सॉल्व केलेले। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे Who was knocking on the door of the inn? त्या ठिकाणी त्या दरवाजावर नॉक कोण करत होतं? अ मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन। त्या दरवाजावर जो मर्चंट आहे तो या ठिकाणी त्या दरवाजावर नॉक करत होता। क्वेश्चन नंबर सेकंड, वाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज? तो जो इनकीपर होता तो त्या ठिकाणी आनंदी का नव्हता किंवा खुश का नव्हता? द इनकीपर वॉज नॉट प्लीज बिकॉज द मर्चंट लुक व्हेरी पुअर। जेव्हा त्या इनकीपरने त्या मर्चंटकडे पाहिलं तर त्यावेळेस तो जो मर्चंट आहे तो मर्चंट कसा होता? लुक व्हेरी पुअर, तो खूप गरीब असा दिसत होता। त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, व्हॉट डीड द मर्चंट रिक्वेस्ट? या ठिकाणी मर्चंट त्या ठिकाणी व्हॉट डीड द मर्चंट रिक्वेस्ट? मर्चंट ही कोणती रिक्वेस्ट करतो, कोणती त्या ठिकाणी विनंती करतो? द मर्चंट रिक्वेस्टेड द इनकीपर टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम। तो मर्चंट त्या इनकीपरला रिक्वेस्ट करतो की मला आज रात्रीसाठी एक सिंपल रात्रीचं जेवण मला तुम्ही तयार करून द्या। क्वेश्चन नंबर नेक्स्ट, व्हाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट्स अवे? त्या ठिकाणी व्हाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट्स अवे? त्या मर्चंटला इच्छा नसतानाही तो त्या इनकीपरला इच्छा नसतानाही त्या मर्चंटला त्या ठिकाणी राहण्याची परमिशन का द्यावी लागली? द इनकीपर डिड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे। त्या इनकीपरची इच्छा नव्हती तरीसुद्धा त्याने त्याला तिथं राहण्याची परमिशन दिली। कारण इट नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन। कारण त्या इनकीपरला आपली जी काही खानावळ आहे या खानावळीचा आपण एक नाव कमवलेलं आहे, नाव लौकिक आहे आणि ते आपल्याला टिकवायचं आहे, म्हणून या ठिकाणी आपण त्याला नकार दाखवू शकत नाही। क्वेश्चन नंबर नेक्स्ट, व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब? हे जे मॅजिक हर्ब आहे या मॅजिक हर्बची स्पेशालिटी काय आहे? मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब वॉज दॅट हू एव्हर एट दॅट हर्ब्स फॉरगेट समथिंग। या मॅजिक हर्बची स्पेशालिटी अशी आहे की जोही व्यक्ती हे हर्ब खातो तो त्या ठिकाणी काहीतरी विसरून जातो। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6, व्हॉट डीड द मर्चंट फॉरगेट? तो जो व्यापारी होता तो त्या ठिकाणी काय विसरला? तर द मर्चंट फॉरगेट टू पे फॉर द डिनर ही एट अँड ही स्टे ॲट द इन। तर हा जो मर्चंट आहे हा कोणती गोष्ट विसरला? तर तो त्या ठिकाणी बिल पेड करायचं विसरला। त्याचं राहण्याचं आणि जेवणाचं जे काही बिल होतं ते देण्याचं तो त्या ठिकाणी विसरला होता। तर अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर फर्स्ट हा या ठिकाणी मी सॉल्व केलेला आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, फर्म ग्रुप कन्वर्ट द स्टोरी इंटू अ प्ले, रीड युअर प्ले अलाउड। या ठिकाणी ही जी स्टोरी आहे तर ही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये तयार करायची आणि त्या ठिकाणी
त्यात जेही 3 कॅरेक्टर आहे असे 3 कॅरेक्टर तुम्ही 3 विद्यार्थी घ्यायचे आणि 3 विद्यार्थ्यांनी तिघही कॅरेक्टर हे या ठिकाणी प्ले करायचे आणि प्रत्येकाने आपल्या कॅरेक्टरचे जेही सेंटेन्स आहे ते त्या ठिकाणी रीड करून तो प्ले त्या ठिकाणी आपल्याला सादर करायचा आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. Describe the merchant and the innkeeper with the help of the story and using your own imagination. या ठिकाणी तुम्हाला वर्णन करायचं आहे द मर्चंट अँड द इनकीपर. मर्चंट आणि इनकीपर यांना तुम्ही विथ द हेल्प ऑफ द स्टोरी या स्टोरीच्या मदतीने तुम्ही ते कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला सादर करायचं आहे आणि तेही ओन इमॅजिनेशन, तुमच्या स्वतःच्या कल्पनेने. मग या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये ते या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहे. मग या ठिकाणी फर्स्ट आहे द मर्चंट. तो मर्चंट कसा होता. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही वॉज अ पुअर मर्चंट. तो गरीब होता. He wore simple garment and carried only a simple cloth bag on his back for his good. त्या ठिकाणी तो जो मर्चंट होता तो कसा होता. सिंपल होता. त्याच्याजवळ एक बॅग होती आणि त्या बॅगमध्ये काहीतरी माल होता आणि ती बॅग त्याने आपल्या खांद्यावर ही घातलेली होती. ही हिमसेल्फ कॅरीड हिज लोड ऑफ गुड्स. त्या ठिकाणी त्याच्याकडे जो काही माल होता हा फार कमी स्वरूपात होता. बिकॉज ही कुड नॉट ॲफर्ड टू कीप अ सर्वंट. तो माल कमी असल्यामुळे त्याला एखादी नोकर ठेवायला परवडत नव्हतं. ही कुड नॉट ॲफोर्ड अ गुड मील. आणि त्याची परिस्थिती पाहून तो चांगलं जेवण ॲफोर्ड करू शकतो असंही त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नव्हतं. बिकॉज ही अर्न लिटल मनी. तो खूप कमी पैसे हे मिळवत असे. द मर्चंट वॉज टायर. मर्चंट थकलेला होता. अँड हॅड नो एनर्जी. त्याच्यात ताकद नव्हती. टू वॉक. चालण्याची. बॅक टू हिज विलेज. स्वतःच्या गावाकडे पायी चालून घरापर्यंत जाण्याची त्याची ताकद त्या ठिकाणी नव्हती. सो ही हॅड कम टू दॅट इन फॉर रेस्ट अँड अ सिम्पल मील. म्हणून त्याने ठरवलं की आपण या ठिकाणी कुठेतरी जायचं आणि एखाद्या ठिकाणी रेस्ट करायची आणि साधं सिम्पल जेवण त्या ठिकाणी करायचं. तर अशा प्रकारे द मर्चंट हे कॅरेक्टर या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. त्यानंतर सेकंड कॅरेक्टर आहे द इनकीपर. द इनकीपर. मग द इनकीपर वॉज अ व्हेरी ग्रीडी अँड अनकाइंड. जो इनकीपर होता हा कसा होता. ग्रीडी अँड अनकाइंड. ग्रीडी मीन्स लोभी. अनकाइंड निर्दयी, की ज्याला कोणाविषयी दया येत नाही. ही ॲडेड द मॅजिक हर्ब टू मर्चंट मील टू मेक हिम फॉरगेट हिज मर्चंडाईज इन हिज इन. त्या ठिकाणी त्या इनकीपरने ठरवलं की आपण याला जेवण देऊ, परंतु याच्या जेवणामध्ये काय मिक्स करू. मॅजिक हर्ब. की ते मिक्स केल्यानंतर हा जो मर्चंट आहे हा याची कोणती तरी गोष्ट ही या ठिकाणी तो विसरेल. हिज प्लॅन फेल. परंतु तसं काहीच झालं नाही. त्याचा प्लॅन काय झाला. फेल झाला. द मर्चंट डिड नॉट फॉरगेट एनिथिंग. मर्चंट त्या ठिकाणी काही विसरला नाही. दे एक्सेप्ट द पेमेंट ऑफ हिज मील. तो त्या ठिकाणी पेमेंट देण्याचं विसरला. अँड ही स्टे ॲट द इन. तो त्या ठिकाणी राहिला होता आणि त्याचं जे पेमेंट आहे ते देण्याचं तो त्या ठिकाणी विसरला. द इनकीपर लर्न्ड हिज लेसन अँड नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. त्यावेळेस त्या इनकीपरने ठरवलं की आता इथून पुढे या मॅजिक हर्बचा आपण पुन्हा कधीही उपयोग या ठिकाणी करू नये. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1, 2 अँड 3 हे या ठिकाणी मी सॉल्व केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.